मराठवाडा भूकंपाने पुन्हा हादरला। मध्यरात्री परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात धक्के। 3.1 ते 4.1 रिश्टर स्केल धक्क्यांची तीव्रता। लोकांनी रात्र जागून काढली। राज्यात 1 जूनपासून पावसाचे 62 बळी। इमारती कोसळून 25 जणांचा बळी गेला, तर वीज पडून 23 जणांचा मृत्यू। यंदा झाडपडीनही 6 बळी घेतले। पिंपरीतल्या मोशीत इमारत कोसळली। 17 पैकी 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं। 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली। रायगड जिल्ह्यात पाताळगंगा नदीच्या पुरात वाहून गेले गॅस एजन्सीमधले शेकडो सिलेंडर। लोकांनी जीव धोक्यात घालून लुटले। सिलेंडर तहसीलदारांकडे जमा करा असं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं जवळपास निम्मी भरली। 7 धरणांमधला साठा 48.59%वर। कालच्या तुलनेत 7.23% वाढ। राज्यात सत्ताधारी नगरसेवकांची रोजच्या रोज गुंडगिरी। महाडमध्येही भाजप नगरसेवकाची पालिका मुख्याधिकाऱ्यांना मारहाण। बघून घेतो म्हणत जीवे मारण्याची धमकी। तिघांविरुद्ध गुन्हा। तुकाराम मुंढेंचा काल एकाच दिवशी 16 हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांना दणका। कुणाचा परवाना निलंबित तर कुणाला दुरुस्तीला संधी। मुंबईतल्या प्रसिद्ध के रुस्तम आईस्क्रीमचाही परवाना रद्द। अशैक्षणिक कामांना गुरुजी वैतागले। राज्यभरातील 11 लाख शिक्षक आज सामूहिक रजेवर। BLO, SIR आणि इतर अनेक अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक संघटनांचा एल्गार।